कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साडी रेडी, असं असं करायला. कड रेडी, गजा रेडी. साडी कड. अर्जुन! हो आप्पे, आवडलं का तुझं? ते बघ ऑफिसला जाण्यासाठी सगळी तयारी करतोय मी. हा काय झालं? झालं नाही होणार आहे. हं? लईच गोड दिसतेस राव तू. तुझं काय चाललंय? अगं ते तू ऑफिसला जाशील ना आजपासून, त्याची तयारी. थँक्यू. थँक्यू कशाला? थँक्यू कशाला? हे असलं काहीतरी म्हणून ना, तुम्ही बायका आम्हाला पुरुषांना डोक्यावर चढवता. बापरे. अर्जुन काय झालंय तुला? काय नाही गप्पे, मला भारी वाटलं आज तुझ्यासाठी हे सगळं आवडताना. अर्जुन, पण मी आज नाही जाते ऑफिसला. का ग? अरे ते डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट मी गायतोंडींना पाठवलंय. ते आता पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणार आहेत आणि मग ते जेव्हा सांगतील तेव्हाच मला जॉईन करते. होय. मी उगाच आवडत बसलो सगळे. अरे उगाचच काय, मला किती छान वाटलं अर्जुन. गाप्पे, मला असं वाटलं की आपलं नुकतंच लग्न झालंय आणि मी तुझ्यासाठी हे सगळं आवडतं. आपलं नुकतंच लग्न झालंय की. अरे 1 तर वर्ष झालं लग्नाला. पण वाटत नाही ना आप्पे? 1 वर्षात एवढ्या गोष्टी घडल्या. आज आता काय करणार, काय ठरलंय का? म्हणजे आता घरी येस तर काहीतरी. हा, अरे उलट बरं झालं, मला आज नाही जायचंय कामाला. ते का? असं काय घरी महत्वाचं काम आहे आज? अरे काल सरकार बोलले, जर आपण बाळासाठीचा फॉर्म भरणार असू ना तर आपल्याकडे खूप कमी वेळ असणार आहे आणि त्याआधी आपल्याला रुपालीताईंची खरी परिस्थिती समजली पाहिजे. आप्पे बघ, रुपाली बहिणींपासून जरा जपूनच राहतो. एवढं सगळं झालंय ना, दादा पण रागवलाय, त्या पण चिडलेल्या आहेत तुझ्यावर. त्यामुळे ना तू जे काय करशील ना, जपून कर, तुझी काळजी घेऊन कर. हो, मी घेते माझी काळजी. हा, आणि अजून एक, लय दगदग नको करत जाऊ, जरा आराम पण करत जा. बर, तू तुझी काळजी घे, मी आहे. आप्पे, हा, अर्जुन काय चाललंय तुझं? आता तूच तर म्हणली ना नुकतंच लग्न झालं आपलं, मला तर वाटतं सुट्टीच घ्यावी आज. अर्जुन आगाऊपणा करू. आली आई. आप्पे आप्पे अगं बाळाच्या आंघोळीचं पाणी एकदम बरोबर आणलंस बघ तू. बाळाला जसं लागतं ना तसंच एकदम भारी आंघोळ झाली माझ्या बाबूची. आता मस्त मस्त तयार होणार आमचे बाबू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाक बघ ना, सेम रुपाली सारखं वाटतंय ना. हा मग एकदम सेम टू सेम. अप्पी दीदी, ए अप्पी दीदी, अप्पी दीदी, अप्पी दीदी. ए तू कशाला आली का इकडे तडफडायला? हा मी अप्पी दीदीला भेटायला आल्या. काय ग, कसं गेलं पेपर? एकदम सोप्पा गेला दीदी. तू शिकवलं तेच आलेलं. अरे वा. अरे वा छकुली, मग आता चांगले मार्क्स पडणार तुला. हो सर, अप्पी दीदी लय मस्त शिकवती, सगळं लक्षात राहतं. अगं पण तिच्या नाही ना लक्षात राहत सगळं. म्हणे गपकी. हे छकुली, पेपर गेले ना सोपे तुला? मग जरा सांगा मला, हे बाळ कुणासारखं दिसते या ठिकाणी? आता ग बाया, हिला काय कळतंय तर ढेकळ. मावशी, तिला सगळं कळतं बरं का. ती एकदा का बोलायला लागली ना तर तुमची पळत बोई थोडी होईल. तर मावशी असू द्या हो, लहान मुलं खरं बोलतात. मी खरं खरं सांगेन. हा मग सांग, ये. छकुली सांग ना, आमचं बाळ माझ्यासारखं दिसते का ह्यांच्यासारखं ग? अगं सांग ना.
अहो खरंच काकी, मी अप्पी दीदीचा लहानपणीचा फोटो बघितलाय. असंच दिसते अप्पी दीदी. खरंच म्हटलं तर तुम्ही पण बघा. तू काय पण बोलायला लागलीस हा आता? हा नाही तर काय उगाच आपलं काय बी बोलत बसायचं. अगं बाळाला मी जन्म दिलाय, माझं बाळ आहे, पण तिच्यासारखं कसं दिसल ग? अहो काकी, ए छकुले, अगं जरा गप बसायचं. काय घेशील तू? हा किती बोलती ग? माझ्या बाळाला नजर लावती माझ्या बाळाला. अगं रुपाली लहान आहे ती. लहान आहे म्हणे लहान. हे सगळं बोलायचं बरं कळतं? अरे एक नंबरची चुमडी नागाव पोरगी आहे ही. काय ग आप्पे? नाही हिला कुणी शिकवलं ग हे असं बोलायला? हा तू कशाला आली होतीस ग इकडं? कशाला आली होतीस? पेपरचं सांगायला ना? झालं ना तुझं सांगून? मग निघायचं इथनं. अजिबात थांबायचं नाही इथं. काय पण बोलत असती. हिच्यासारखं दिसते म्हणे, हिच्यासारखं. माझं बाळ आहे ते. छकुले, तू जा बाळा आता घरी. मी तुला घरी भेटायला येते. पण अप्पी दीदी. छकुले, ऐकायचं ना माझं? जा, सावकाश जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मामाचे मित्र तिथे 2 वर्ष त्यांचे सांगत होते का मुलगा आहे चांगला, मालकरी मुलगा आहे. एक दिवशी ते मामाचे मित्र आले, ते ऐकतच नव्हते का चला म्हणून. मी वहिनीला बोलले का मला मुलगा बघायला, मला नाही लग्न करायचे, मला म्हणजे जरा वेगळंच वाटलं का एवढ्यात लग्न नाही करायचंय. ते म्हणते आता गेलेत बघू आपण. ते बघायला आले आणि बघताच त्यांनी मला ते प्रपंच सांगितलं की तू मला आवडते. मी शॉपमध्ये होते, मला लगेच कसं नाही पसंत, म्हणजे लगेच बोलले का तू मला पसंत आहे. मी बोलले अजून मी त्यांना नीट बघितलेच नाही, बघायला आलते तेव्हा बघितलेच नव्हते मी. मग परत कधी बघितलं नाही? भावाच्या मोबाईलमध्ये नंबर दिला तेव्हा मी डीपी त्यांचा बघितला. तेव्हा ही केवल्या मला पाहिजे तसं म्हणजे ते केवलं. आता मामाचे किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण होते एप्रिलमध्ये. डीपी तोच ठेवला का बदलला आता? चेंज केला. आता मी कधी आठवण आली का मी त्यांच्या मोबाईलमध्ये बघते तो फोटो. हो. कारण तो फोटो बघूनच, कारण मी पसंत नव्हतं केलं त्यांना, पण तो फोटो बघून मला ते आवडले होते. मग फोटोतले वेगळे होते? दाढी नव्हती, दाढी आवडते मला त्यांची. आणि ते जेव्हा बघायला आले तर दाढीच नव्हती, पूर्ण शेवी. अरे मला कसं तुम्हाला दाढीवाला पाहिजे होता? नॉर्मल म्हणजे एक पूर्ण मला वेगळेच वाटले होते. नंतर मग फोटोमध्ये चांगले दिसले आणि त्यांना मी सांगितले नंतर आमचं बोलणं, मला दाढी आवडते. तिथपासून बसून तेही दाढी ठेवतात, करत आता नाही. आता दाढी ठेवतात? हो. आणि खूप प्रेमल आहेत. कोणाला काय आवडेल ना लग्न करताना? खूप छान आहेत. म्हणजे मी तेव्हा आता कधी पण हे करते का म्हणजे दाढीवाली मुलं चांगली असतात. असं काय नाहीये, पण स्वभाव पण भारी आहे त्यांचं, खूपच छान आहे. तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेजच आहे, कुठे? सावरोलीतच. म्हणजे ते 2-2.5 वर्ष माझ्या मागे लागलेले, मला माहितीच नव्हतं. मग मुलं वगैरे त्यांची अशी फ्रेंड्स कॉमन होते आमच्या दोघांमध्ये. मग ते घरी यायचे तेव्हा आम्ही सोबत म्हणजे साईडलाच राहायचो. मग ह्यांच्या तिथे यायचे सारखे, मग हो बोल ना त्याला, हो बोल ना त्याला. मला असं काहीच करायचं नव्हतं. म्हटलं नाही मला हो नाही बोलायचं. मग त्यांचाच एक भाऊ आहे, काकांचा मुलगा, त्याला घेऊन मी यांना मारायला पण गेले होते. की चल हा कोण आहे सारखंच म्हणजे पाठवतोय घरी की हो बोल हो बोल. मग तो म्हणतो चल तू येते तर. मग मी गेले त्यांच्या घरी. मग त्यांची आई बघून मी परत तिथून नको. मग आम्ही घरी परत गेलो. मग सांगितलं की त्याला सांग नाही करायचं मला असं. 14 जानेवारीला आपलं मकर संक्रांतीला मुलांनी म्हणजे मी तिळगुळ दिले सगळ्यांना. त्यांनी तिळगुळ घरी नेले त्याच्या आणि म्हणतात धर इथे तुला हो बोलले. आणि त्याच्याकडून पार्ट्या वगैरे घेतल्या त्यांची हा मी अजूनपर्यंत त्यांना सांगते मी तुम्हाला हो बोललेच नव्हते म्हणून. आणि मग नंतर ते भेटायला आले आणि मग असं समोरासमोर बघितल्यानंतर झालं. काय झालं? म्हणजे झालं चांगलं आहे आज. मग बोलून वगैरे मग आवडायला लागलं. समोर आले, भेटले तुम्हाला? हो, दुसऱ्या दिवशी लगेच असे समोर आलेले. बोललो थोडंसं 5 मिनिटं, मग ते निघून गेले. मग हळूहळू त्यांनी मोबाईल दिला, बोललो. तुम्हाला? हो, असे खूप मोबाईल दिलेत. मला वाटते 10-15 मोबाईल फोडले माझ्या दादानी, पप्पांनी, मम्मीनी. पण दादाला मुलगा माहिती होता? त्यांनीच माझं लग्न लावून दिलं खरंच. म्हणजे दादा माझा
थँक्यू त्याला. आणि मग नंतर मग त्यानेच घरी आणलं त्यांना, पप्पांना समजवलं, मम्मीला समजवलं आणि मग दादानी आणि मम्मीने लग्न लावून दिलं आमचं. एका दिवसामध्ये थाटामाटात लावून दिलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार, माझं नाव संचिता निकेश कदम आहे. माझं पण लव्ह मॅरेज आहे. तुमचं कुठल्या स्टॉपवर? स्टॉपवरती नाही, माझी लव्ह गुरु इथंच होती. ही लवगुरू ओ बस स्टॉप. काय केलं तुमचं? तिच्या मिस्टरनी मला सांगितलं मला मुलगी बघ म्हणून. अच्छा. आणि डायरेक्ट मला न विचारता फोटो पाठवला. त्यांनी मी अशीची मुलगी तुला चालेल का? तर ठीक आहे, मला आवडली. पहिले त्यांची ओळख करून दिली आणि मग त्यांचं ते काय चालू होते मला नंतर माहिती. तुम्हाला बाहेर काढला तुम्ही? हा? काय झालं? काही नाही, ते आले मला एक दिवस भेटायला आणि आमचं बोलणं झालं. मग ते बोलतात की मला असं टाइमपास वगैरे नाही करायचं, मला डायरेक्ट लग्न करायचं आहे. मग तुझं होकार आहे का? मी म्हटलं मी पहिले घरी विचारते, घरच्यांचं परमिशन असेल तर मी करते बोलले लग्न. माझी मोठी बहीण आहे, तिला सांगितलं. मग ती बोलते की कास्ट इंटरकास्ट होतं. 1.5 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये राहिलो. त्याच्या 1.5 वर्षानंतर त्यांच्या फ्रेंडनी लग्न केलं म्हणून हे बोलतात नाही आता मला पण लग्न करायचे, तू घरी बोलून टाक. तर मी मम्मीला बोलली तर मम्मी बोलते की नकोच, नाही मला इंटरकास्ट करायचंच नाही लग्न. पण दिली परमिशन? हा, नंतर खूप म्हणजे घरात मम्मी वगैरे ओरडायला लागली. इवन मी मारही खाल्लंय मम्मीचं. मम्मीने झाली लग्नाला? आता 6 वर्ष झाली. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, 6 जणींमध्ये गोंगाट करायचा स्वभाव कोणाचा आहे? एखादी गोष्ट कोणाला सांगू नको म्हणून तिला सांगितलं, अख्ख्या गावात सांगा. होम मिनिस्टरला आम्हाला टीव्हीवर बघा. मग आता बॅनर लावा तिकडे नाक्यावर, सावरोलीच्या स्टँडवर. बरं बरं, तुमचे मिस्टर तुम्हाला प्रेमाने काय हाक मारतात? म्हणजे आता 2012-13 मध्ये आमची 10वीची बॅच होती, तेव्हापासून त्यांनी मला श्वेता म्हणून कधीच हाक मारली नाही. मग काय हाक मारतात? पिल्लू, बबडे. तुम्ही नाही, मला काही नाही. माझं नाव अंकिता आहे, त्याच्यामुळे सगळेच मला अंकी असं म्हणतात. अंकी? पहिल्या वेळेपासून मला संजू बोलतात ते. कारण की संजू? कारण की घरचे सर्व संजू म्हणूनच हाक मारतात ना मला, मग त्यांना पण ती सवय झाली आहे. संजू. मला जामीनच बोलतात. राधिका. प्रेमाने? हो. लाडाने? राधिका. असं पिल्लू वगैरे? नाही, मला नम्रतच आवाज देतात. पण ते कधीतरी देणार आता बोलतात असेच बोलतात शक्यतो. आणि मग कधीतरी आवाज दिला नम्रता, मी आज कसा मला आवाज दिला नम्रता, म्हणजे जास्त आवाज आहे तरच आवाज देतील. अगं नम्रता असं होतं, नाहीतर तर असं. तुम्ही त्यांना काय हाक मारता? मी ओच बोलते. ओके. अहो एवढंच? हो ना, तुम्ही सगळे अहो? हो. पण लग्नापूर्वी पण अहोच म्हणायचे तुम्ही? माझं जेव्हा लग्न झालं मी अरे तुरेच करत होते नावाने. लग्न झाले तरी अरे तुरे करत होते. ते बोलतात रात्री मेसेज मला नावानेच आवाज दे. मग दुसऱ्याशी बोलली लाजत आहो बोलायचं, त्यांच्याकडे बघायचीच नाही, खाली वाकून बोलायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिक्युरिटी दादा. हो प्रीतम बाबा, तुम्ही खाली उतरा, मी गेट उघडतो. तू उघडशील गेट, पण याने माझं ऐकलं पाहिजे ना. ऐकणं माझं. हो प्रीतम बाबा, अहो तुम्ही जरा थांबा की, मी गेट उघडतो की. माझ्या अजून एकदा प्लीज. हो प्रीतम बाबा, आता गेट उघडले, आता उतरा खाली. पण बघितलं, हे गेटनी पण तुझं ऐकलं, माझं नाही ऐकलं का? मी कोण नाही सांग ना, कोण नाही मी? प्रीतम किर्लोस्कर ही आयडेंटिटी सोडली ना, तर याआधी तुझी काही ओळख नव्हती, आत्ताही नाहीये, लग्नानंतर सुद्धा नसेल. बरोबर बोलली होती.
नथिंग आहे. हो प्रीतम बाबा, प्लीज तुम्ही खाली उतरा. आता का उघडतो? आता का उघडतो रे? मी सांगितलं तुला उघडायला. आता उघडतो. पण तू बरोबर बोलला फ्रेंड. मी तिथे वय नाही, मी इथे खालीच पाहिजे. आणि मी कोण नाही, कोण आहे माहिती आहे मी. झिरो मी झिरो. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी ना गॉडकडे निघून जातो. बाय बाय फ्रेंड बाय. करेक्ट आहे. शेवटी दिशा ही तुझी चॉईस आहे आणि तुझी चॉईस कधीच चुकणार नाही. चला, तू हे म्हटल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला. पण तू बघ, तुझ्यासाठी सुद्धा एक परफेक्ट मुलगी शोधून आणते, जी किर्लोस्करांचं हे साम्राज्य आणि कुटुंब दोन्ही छान सांभाळेल. आता उद्याची आपली महत्वाची मीटिंग झाली ना की दिशा आणि प्रीतमच्या साखरपुड्याच्या तयारीला लागायला हवं. येस. सिक्युरिटी कशाला फोन करताय? अरे काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच फोन करतायत बघ. हॅलो हॅलो. हा आदित्य सर. अहो ते प्रीतम बाबा, अहो ते 10 रुपये येतं आणि ते शुद्धीत पण नाहीत आणि ते तसंच बंगल्यात निघालेत आणि मॅडम पण घरात येते ना, म्हणून तुम्हाला फोन केलाय. ठीक आहे मी आलोच. आई तू जा, मी आलोच. काय रे, काय झालं? इतकं काय महत्वाचं आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आहे की नाही? हा हे कोण आहे मी? सांग ना कोण आहे मी? बोल. तू का नाही करत माझं यार? कुठे प्रीतम सर. मला सांग पारू, मी कोण आहे काय? मला सांग माझं नाव काय? किर्लोस्कर नावाशिवाय मी कोण नाही काय? हे बघा प्रीतम सर, तुम्हाला जे काय बी बोलायचं असेल ना ते माझ्याशी बोला ना, मला सांगा, मी ऐकते. आई यार, काय सांगू मी तुला? तू सांग ना. नाही लग्न करायचं दिशासोबत. हे बघा, पण नेमकं काय झालंय तरी काय? दिशा वाईट आहे का? मला माहिती आहे की मी काय गुड बॉय नाही, पण मी रिस्पेक्ट करतो ना लोकांचा. मी कोणाला हर्ट नाही करत, बरोबर ना? मी कोणाला हर्ट करतो यार, पण नाही करायची तिच्याशी लग्न. ती वाईट मुलगी आहे. प्रीतम सर, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, समजा व्यवस्थित होईल. हे दादा यार वाचव पुन्हा दारू. यार तू वाचव ना यार मला. आदित्य सर, बघा ना, कवापासून असंच बडबडतायत. पर तू निघ प्लीज. गेट ऑफ मॅन. कुठे दादा, तू पण गेला काय? यार तू कंट्रोल युअरसेल्फ मॅन. का दारू प्यायलास? अरे दिशासोबत नाही लग्न करायचं ना यार. प्रीतम, कोण आहे? अरे बापरे. हे होतं तुझं महत्वाचं काम? तू ह्याची बाजू घेत असतोस ना नेहमी? बघ त्याच्याकडे. हा आहे किर्लोस्कर घराण्याचा धाकटा मुलगा.
नहीं है तसं नको समजू प्लीज. ह्याच्या वागण्या बोलण्यावरून असं वाटतंय की त्याला आपल्या स्टेटसची काही पडली आहे. का वागतो हा मुलगा असं का वागतो? प्लीज तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. प्लीज तू तू समजव ना, मी बघतो. हा तू प्लीज जा, मी समजवतो त्याला प्लीज. अजून अजून पण तिला समजाव, तू मला नको समजावू. यार सांग ना सरळ तिला की नाही करायचं मला लग्न. हा यार त्या दिशाला नवरा नको आहे रे, तिला कुठं पाहिजे. या पुढे तोंडातून एक शब्द सुद्धा नाही काढायचा. आणि आता तर हे लग्न होणार म्हणजे होणारच. तुझं आयुष्य सावरायसाठी ना हा एकमेव पर्याय आहे, लग्न. आणि ते सुद्धा ह्या दिशा बरोबरच. आणि हे लग्न व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी तुझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दत्त हिरा हेच घर आहे दिशा मॅडमचं. सावित्री आत्यानं तर ह्योच पत्ता सांगितला होता. गेट आउट, लीव माय हाऊस राईट नाऊ. मला ना तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, प्लीज जा इथून. हे काय करतोस तू? सोड मला. दिशा, नो वे. सोडण्यासाठी प्रेम केले का मी तुझ्यावर? आय लव्ह यू दिशा. आय डोंट लव्ह यू एनीमोर. इनफॅक्ट आय हेट यू. मिहिर, तुझ्या रागात पण प्रेमच भरलंय. बरं मला सांग, माझं काय चुकलं? दिशा, आपण गेली इतके वर्ष रिलेशन मध्ये होतो आणि तू त्या लुझरसाठी मला सोडतेस? असेल तो लुझर, पण काय ना त्याच्या नावापुढे किर्लोस्कर लागलंय. यु नो किर्लोस्कर? बिझनेस टायकून अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे तो. आणि मी त्या किर्लोस्कर घराण्याची होणारी सून. तुझ्यासोबत राहून जे मला कधीच नसताना मिळालं ते असं माझ्या समोर आहे. मग ते मी का नाकारायचं? आहे तुझ्याकडे उत्तर? आय वॉन्ट पॉवर. सत्ता हवी आहे मला, आणि ती पण अशी खूपशा पैशांसोबत. हे तुझं फुकटचं प्रेम घेऊन काय करायचंय मी? लव्ह डझंट पे बिल्स, सो बेटर वे लीव नाउ. प्लीज यार दिशा, डोंट पुश मी अवे. प्रेमातच सगळं असतं ना यार. आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तुला काय हवंय बाबा नक्की? तुझी सोबत. अरे मग मी आहेच ना तुझ्यासोबत. ऐक मिहिर, तू माझं पहिलं प्रेम आहेस. तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया. दिशा, कोण आहे तिकडे? जा जा जा, पटकन मागच्या दाराने पळून जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, बरेच दिवस झाले तुम्ही श्रेणूशी बोलूक नाही. आधीसारखा हक्काने त्याका कामा पण सांगत नाही.
अजून किती दिवस चालणार या? श्रीनुक काय वाटत असतात त्याचा तरी विचार करा. श्रीनुक कसं वाटत असेल याचा विचार करू. आणि ज्या विश्वासाने मी श्रीनूकडे बघत होतं त्या विश्वासालाच तडा गेला त्याचं काय? उमा एक वेळ शरीरावर झालेली जखम मलमपट्टी करून भरून निघते, पण मनावर झालेला छोटासा ओरखडा सुद्धा बरेच दिवस ठुसठुसत राहतो. शिनूने माकाची जखम दिलेली आहे ना, ते भरून निघूक वेळ लागत. हो, पण आपण कधी निशी, श्रेनू, डुग्गू यांच्यामध्ये फरक नाही केलेलो. मग श्रेनूवरच एवढे दिवस नाराजी का? त्याकाच एवढी शिक्षा का? आता माफ करा त्या का? तुम्ही त्याच्याशी अबोला धरलास ना, तेव्हापासून एवढासा तोंड करून असता. कधी एकदा तुम्ही त्याच्याशी बोलताच या आशेवर राहा. मग त्याका एकट्याला त्रास होतोय असं नाहीये, माका पण त्रास होतोय तितकाच. आपल्या मुलांशी असं वागणं म्हणजे आपल्याच अंगावरती आसूड मारून घेतल्यासारखा. वेदना माका पण होतात, पण तरी मन कठोर करताय. अहो पण का? तुम्ही त्याका आणि स्वतः एवढी शिक्षा कशा करताय? कारण श्रीनू मध्ये मी स्वतः बघतोय. निशी लग्न करून तिच्या सासरे जाय. डुग्गू अजून लहान आहे, बंधू कष्टाळू आहे, मेहनती आहे, पण ते का अजून तेवढा व्यवहार ज्ञान नाहीये. उमा उद्या माका काय झालं तर? हो, असं बोलू नका. उमा, माणसाच्या आयुष्याचं काय खरं नाही. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर असतं. असो, विषय हा नाहीये. विषय हा आहे की श्रीनू पुढच्या पिढीला सांभाळेल हा जो माका विश्वास होता ना, तो श्रीनूला कमवावा लागेल. मंजू, काय गो, काय झाला? काय नाही, ते डुग्गू इथे आलाय का ते बघत होते. अभ्यास कर म्हणून ओरडले तर पळून गेला. राहू दे गो, करा तो अभ्यास. पण आता निशी पण नाही ना त्याचा अभ्यास घ्यायला. अगो मंजू, तू नव्हतंस ना तेव्हा ओवी त्याचा अभ्यास घेत होती. हा, मी बघते डुग्गू कुठे येते. येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, तुम्ही इथे काय करताय? निशी, तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं? घरी काही? नाही, घरी सगळं व्यवस्थित आहे. तू तिथलं टेन्शन घेऊ नकोस. मग ऍक्च्युली नीरजला ज्या गुंडांनी किडनॅप केलं ते हाती लागले होते, आणि त्यांनी एक्सेप्टही केलं होतं की चिरकेच्या सांगण्यावरून त्यांनी नीरजला किडनॅप केलं. आणि एवढंच नाही तर आपलं गोडाऊन सुद्धा त्यांनीच जाळलं होतं. अगं, नीरज सरांनी सांगितलं, पण तुम्हाला मला अशी गोष्ट सांगायची जी तुम्हाला माहित नाही. काय? तुम्हाला जे चित्र दिसतं ते चित्र तुम्हाला फक्त दाखवलं जात आहे. म्हणजे शिर्के फक्त खेळणं. यामागच्या सूत्रधार नीरज सरांच्या आई आहे. निशी, अगं तू हे सगळं. हेच खरं आहे श्रीनू. मला हवं ते साध्य करण्यासाठी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं. माहितीये गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं.
माझ्या मुलाने कसा माझ्यावर पटकन विश्वास ठेवला. म्हणजे तो धूप तुम्ही पेटवला होता? म्हणजे तुम्ही मला नीरज सरांच्या मनातून उतरवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळू शकता? मी माझ्याच काय कुणाच्याही जीवाशी खेळू शकते. ते मला आणि नीरज सरांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. ते काही ना काही अडचणी निर्माण करून मला आणि नीरज सरांना लांब करू पाहताय. त्या दिवशी त्यांनी नाटक केलं आजारी असल्याचं. अगं त्या दिवशी स्वप्न पडलं असं सांगून नीरज सरांना तू लांब जाऊ नको माझ्यापासून, मी काही केलं नाहीये असं सांगत होत्या. आणि हे सगळं करून ते इमोशनल ब्लॅकमेल करतात. पण निशी तू हे सगळं नीरजला का नाही सांगत आहेस? त्यांचा विश्वास नाही बसणार ओवी. नीरज सरांच्या आई एवढ्या शिताफीने डाव खेळतात आणि हे सगळं खोटं आहे. हे मी नाही सिद्ध करू शकत आहे. माझ्याकडे नाही आहे कुठला पुरावा. मग निशी तू ते मिळव, त्यांच्याच वेळेने त्यांना कन्फेस करायला फोर्स कर की ह्या सगळ्याच्या मागे त्याच आहेत. मग तर नीरज विश्वास ठेवेल ना. नीरज सरांच्या आई म्हणत होत्या की दादांना उद्ध्वस्त करण्यासाठी बॉम्ब पेरलाय. काल लाली आत्या आली होती. तिच्याशी तर काही संबंध नसेल ना त्यांच्या बोलण्याचा. हे श्रीनूला सांगू? नाही, नको. त्याआधी मला लाली आत्याशी एकदा बोलायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घे बाय माझे लाले. लाली लाली बरी आहेस ना तू? काय काय झालं काय? अशी काय बसलीस? अशी काय बसली काय? आपण लुटले गेलो. लुटले गेलो आपण? हा मग आपण श्रीमंत होण्याआधी दरोडा पडला आपल्यावर. काय बोलतेस ते मला नीट समजावून सांग लाली. अगं दरोडा घालायला आपल्याकडे आहे तरी काय? ते दरोडेखोर पस्तावले असतील. असं कसं बोलता तुम्ही? पस्तावले असतील म्हणजे? माझ्या नावावर दादान जमीन केल्या ना. हा मग त्याचं काय? त्याचा काय काय त्याचा काय? त्याचे कागद हरवले असत. काहीच सापडत नाही. खूप शोधलं. उमा, पैसू जगण्यासाठी खूप महत्वाचा हा, पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं असतात ती म्हणजे नाती आणि नात्यातलो विश्वास. आणि विश्वास म्हणजे नाती जपणारा प्राणवायू असतो. पैशांच्या सुखसोयीच्या मागे धावणारे आपली नाती मागे सोडून देतात आणि मग पुढे त्यांचा काय होता हे तुमका सांगायला नको. आज आपण खोत कुटुंब सगळे एकमेकांना इतके घट्ट धरून आहोत आणि हीच आपली खरी ताकद हा. आणि आपल्या या खोतांच्या ताकदीवर कोणी खाऊ घालू नये ह्याचीच भीती वाटतं. निशिनूला नाराज आहे, नक्कीच आहे, पण पुढे जाऊन तो अशा चुका करताना 100 वेळा विचार करेल. उमा, माका श्रेणूने लाली सारखा वाहवत गेलेला अजिबात आवडणार नाही. ही फाईल माझ्याकडे आहे. अहो या हे पेपर तुमच्याकडे कसे? अगं लाले काय झालं, ती मेघना पाहिजे ना, तिने सेम ऑफर मला दिली, पण माझा विचार काय पक्का होईना. म्हटलं पळत्याच्या मागे कशाला धावा, म्हणून म्हटलं नको. हे पण नाही राहायचं ते पण नाही राहायचं, हाती राहायचं दुपाटनं, म्हणून म्हटलं नको. असं काय करतात? आयुष्यभर हातात पैसा नाही म्हणून तुमची चिडचिड होत होती ना. आता लक्ष्मी दोन्ही हातानी तुमच्यावर पैसे उधळूक बघता आणि तुम्ही नाही म्हणतास. आता काय करतात? माझा ऐका, हे बघा, मी काही चुकीचा करत नाही. ही जमीन कोणाच्या नावावर? तुझ्या. म्हणजे या जमिनीबद्दलचे निर्णय कोण घेऊ शकता? तू. हा ना? मग देवा. अहो आपण नाही ना जमीन विकली तर त्या मेघनाताई कोणाची तर दुसऱ्याची जमीन घेतील आणि मग आपण याच कुराड्यात अडकून राहू ना. ह्या बघा, त्यापेक्षा ना आपण बऱ्या बोलान ही जमीन विकून टाकूया त्यांना. अहो द्या.
हे बघा माझा ऐका, तुम्ही माझा ऐका. असं काय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा मणी कायम तुझ्या सोबत ठेवायचा. हा मणी तुझ्या सोबत असताना तुला गरुड सुद्धा काही करू शकणार नाही. मणी 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 कुठे गेलाय? आणि जर माझा खेळ संपला तर मी तुला कधीही माफ करणार नाही. विसरून जाईन मी की तू माझी सेविका आहेस. तुझ्याकडून काही चूक झाली तर तुझा अंत निश्चित. तुझ्याकडून काही चूक झाली तर तुझा अंत निश्चित. आणि जर माझा खेळ संपला तर मी तुला कधीही माफ करणार नाही. विसरून जाईन मी की तू माझी सेविका आहेस. तुझ्याकडून काही चूक झाली तर तुझा अंत निश्चित. आणि जर माझा खेळ संपला तर मी तुला कधीही माफ करणार नाही. विसरून जाईन मी की तू माझी सेविका आहेस. तुझ्याकडून काही चूक झाली तर तुझा अंत निश्चित. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा नेत्रा काय झालं? नेत्रा भाईजी, आत्या सासूबा, नेत्रा नेत्रा अद्वैत भाईजी, आत्या सासूबा, भाईजी लवकर या. नेत्रा अद्वैत भाईजी, अद्वैत भाईजी, 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 भाईजी लवकर.
नेत्रा नेत्रा फाल्गुनी नेत्रा नेत्रा काय झालं नेत्रा काय झालं काय होतंय तुला काही त्रास होतोय का नेत्रा काय होतंय फाल्गुनी काय झालं अशी का करते काहीतरी गडबड आहे. नेत्रा नेत्रा काय झालं तुला काही आवाज ऐकू येतोय का नेत्रा नेत्रा काय होतंय नेत्रा प्लीज सांग काय होतंय तुला नेत्रा अगं काय होतंय नेत्रा नेत्रा काय झालं नेत्रा 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 अस्तिका ते काय होतंय ना नेत्रा हत्या असं का करते ती काय चाललंय तुझं विरोचका वाचव मला नेत्रा उठ काय झालं काही त्रास होतोय का तू सांगत का नाहीयेस काही नेत्रा नेत्रा काय होतंय नेत्रा 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 काय होतंय पाय का दाखवते नेत्रा नेत्रा काय होतंय तुला काय त्रास होतोय हिला मणी हरवलाय बहुतेक म्हणून त्रास होतोय हिला तर काय होतंय तुला आत्या आत्या हिला आपण रूम मध्ये घेऊन जाऊयात फाल्गुनी तू डॉक्टरांना फोन कर ये सावकाश सावकाश झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई चाय टाक ना जरा. कुठे गेली होतीस? अगं अर्जंट डिलिव्हरी होती, म्हणजे ती कार आली आणि ती कार चालूच होईना. मग शेवटी ते इंजिन काढून मला बदला. खोटं बोलू नकोस. अगं खोटं बोलू नकोस. पिक्चर बघायला गेली होतीस ना? तिथे त्या पोरांसोबत धिंगाणा घातलास, शिट्या वाजवल्यास, नाचत होतीस, मारामारी केलीस. खरं आहे ना हे? अगं ते होय, ते म्हणजे त्याचं तेच सांगते. अगं ती गाडी जी आहे ना, ती गाडी होती थिएटरच्या बाजूला. मग पास झालं शिवानी ते त्या मवाली पोरांबरोबर फिरणं, धिंगाणे घालणं. तुझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलंय, तिच्या मागोमाग तुझं लग्न उरकून टाकायला हवं. पण हे असं वागत राहिलीस ना, तर तुझं लग्न ठरणं राहिलं बाजूलाच, पण तुझ्या बहिणीचं ठरलेलं लग्न मोडायचं. अगं वंदी काय बोलतेस तू? कुठला इशय कुठं घेऊन चाललीस? हा ना, माझा थिएटरला गेल्याचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? हे तुझे धिंगाणे त्या मुलाकडच्या कानावर जरी गेले ना, तरी संपलं सगळं. मला तर विचार करूनच भीती वाटते. वंदे, तुला ना कशाची तरी भीती वाटते. त्याचा राग त्या पोरीवर कशापायी काढतेस ग तू? वंदे, अगं किती दिवस बांधून ठेवणार आहेस तिला? अगं तिला बी आनंद घ्यायचा असतो, तिचं बी आयुष्य आहे की. वाद झालं आई. बाकीच्या मुली नाही साध्या कपड्यात कामाला जात, तरी यांना सांगत होते मी, हिला असं वाढवू नका म्हणून. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पण नाही, आता आपण भोगतोय ना परिणाम. शिवानी, मी पाया पडते तुझ्या, या लग्नापासून लांब राहा. हे नातं तोडू नकोस. गरज पडली ना तर या घरापासून लांब राहा. थोडे दिवस असं समजेन मी, एकच मुलगी आहे माझी. वंदे, आई शिवा, कुठं चाललीस?
ती बोलते आणि तू घरातनं निघालीस. ह्या बघ, तू जर घरातनं निघून गेलीस का नाही तर मी बी घरातनं निघून जाणार. ध्यानात ठेवायचं. हा शिवा, लेकरा बाबाला दिलेलं वचन विसरलीस वय ग? हा आज्जे, अगं मी आहे की तुझ्या बरोबर. मी कुठं नाही जात. खरंच तू नको जाऊ कुठे. आणि आता आईसाहेब चिडलाय. आता मी इथे थांबले तर राडा होईल ना उगाच. सोड ना, मी जाते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं ठीक. लग्न त्याच्यात खूप होणार आहे. आणि यार अशोक, थांब. मला प्लीज बघू दे. काय बघायचं तुला? Then you have to tell me what you're doing tonight. No, यार. What is this? No. प्रिया प्लीज मला ते बघू दे. प्रिया थांब एक मिनिट. काय चाललंय हे? आई ती मला त्रास देते. प्रिया, तुला माहितीये ना आशूचं आता लग्न ठरलंय. हो, मग काय झालं? आमची मैत्री आहे ना, आमची मैत्री थोडी तुटणार आहे त्याचं लग्न ठरलंय म्हणून. मैत्री असली म्हणून काय आयुष्यभर एकत्र राहणार आहात का तुम्ही? तुझं लग्न होईल, तू तुझ्या सासरी जाशील, हो ना? मग तिथे असं वागून चालणार नाही. तिथे नीट वागायला लागेल, नम्रपणे वागायला शिका. पुरे आता हे सगळं. तू फोन दे त्याचा. आशू, तू तरी आता लहान आहेस का रे? गाई, मी तिला खूप वेळा सांगितलंय असं वागू नकोस. ती ऐकतच नाही. ती सारखी सारखी मस्ती करायला येते. मी काय करू आता? ती ऐकत नसेल तर तू लांब राहत जा. हो, अर्थात. दिव्याचा फोन आहे. हॅलो. हा आशू. हाय दिव्या. हे बघ, आता मी ऐकणार आणि तू फक्त बोलत राहा. हॅलो, बोल ना. हा, आईनी पूजा ठेवली आहे मंदिरात आपल्या दोघांसाठी. तर ती विचारत होती तू येऊ शकशील का? ऑफकोर्स येऊ शकतो. आलोच मी. हा, मी ऍड्रेस पाठवते. ओके, बाय. भाऊ, आपला फोन आल्यावर कधी एवढ्या घाईने आलाय परत? अरे पण लक्ष्मण, फोन कोणाचा आलाय? दिव्याचा फोन आलाय. छान छान कळतंय मला काय चाललंय. आलोच मी. जाऊ. हो, जाणार माहिती आम्हाला. आलोच. नाही पडत आहे. यांना सांगत होते मी, हिला असं वाढवू नका म्हणून. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पण नाही, आता आपण भोगतोय ना परिणाम. शिवानी, मी पाया पडते तुझ्या. या लग्नापासून लांब राहा. हे नातं तोडू नकोस. गरज पडली ना तर या घरापासून लांब राहा. थोडे दिवस असं समजेन मी, एकच मुलगी आहे माझी. वा, कुठला स्क्रू टाईट करते? ते हे काय गाडीचा स्क्रू. शिवा, ते स्क्रू तर मी कधीच टाईट करून ठेवले. उसका सर्व्हिसिंग आपण की आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय वाजी, कुठे चाललात? झालं कुठलं येणं. दिसत नाही का कुठं चालली ती? विचारायलाच पाहिजे कुठे चाललंय.
ए दिव्या, अगं ये की लवकर बाहेर. हिला एक मेकअप फसायला किती वेळ लागतोय. दिव्या आले आले. आले आले म्हणून. काय झाला का मेकअप फासून तुझा? अगे इतका वेळ लागतो काय मेकअप फसायला? हा, वाट बघत असतील ती माणसं. काय म्हणतील ती? बघू दे ग वाट. शिकायला नको का आता वाट बघायला? शिकायला नको का वाट बघायला? रेडी आहेस का तू? अगं इकडे 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 या. मारणार नाही ना? इकडे या. जर तो आला नाही तर तुम्ही सगळ्यांनी मला 500 रुपये द्यायचे. चालेल. पण जर तो आला तर तू आम्हाला 500 नाही, तू आम्हाला बिर्याणी द्यायची खायला. बिर्याणी पार्टी. चल डन. डन. भाई घेऊन ये, घेऊन ये. घेऊन ये. आरामात आरामात. पाडशील. मी थांब दादा, हे बघ. हा हा. आरामात. तर तुझ्यामुळे 500 रुपये जायचे आपले. अरे बाकी आहे बोलले ना, अजून केवढं बाकी आहे बघ. भाई तिचं पण लक्ष आहे का? काच पुसून बघते मागे. असणारच ना लक्ष बाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षू बाळा, मी आता रागवी ना तुला. तू कुठेही जायचं नाहीयेस आता. बाबा प्लीज, मी सांगितलं ना तुम्हाला, आता अडवू नका मला. मास्तरीनबाई, जायचं का? अक्षरा ऐक ना, एक 5 मिनिटं थांब ना ग बाळा. हा, अहो सांगा ना तुम्ही. इरा अगं बोल ग, काहीतरी बोल, सांग ना तिला. अगं मी काय सांगणार आहे तिला? ती माझ्यापेक्षा मोठी आहे. काय ऐकणार आहे ती माझं? मला एक कळत नाहीये, इतकं सगळं झालं तरी तुम्ही ताईचाच विचार करताय. 2 मिनिटं सुद्धा माझा विचार करू शकत नाही का तुम्ही? इरा, तुला म्हणलो ना मी, काहीही होणार नाहीये. हे बघ, तुझं प्रेम आहे ना निखिलवर, आणि निखिलचं पण तुझ्यावर प्रेम आहे. तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? बाबा हो, त्याचं प्रेम आहे म्हणून एवढे दिवस सहन करतायत ते. काय सहन केलंय त्यांनी? काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? हे बघ, तू आता त्या विषयावर परत जाऊ नकोस आई. तुला कळतंय का?
तो आमचं नातं तोडून गेलाय, लग्न तोडून गेलाय तो. आणि तू अजूनही तुला कळत कसं नाहीये? थांबा प्लीज प्लीज, सगळे थांबा, कुणीच काहीच बोलू नका. आई, बाबा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग प्लीज काळजी करू नका. अक्षू, आणि मला अडवू नका आता प्लीज. हे बघा, मी जिथे जाईन ना तिथे माझ्या बरोबर चंचला असेल, ती राहील माझ्या बरोबर. चल आपण निघूया. हे खर तर नाही का समज माझ्यामुळेच झालंय. मी आज घर सोडून जायला पाहिजे. हे बघ, तू आता नाटक करू नकोस. आधीच ताई आल्यामुळे त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि तू आल्यामुळे तर कडेलोट झालाय फक्त. मीरा, गप्प बस. मास्तरीनबाई, तू थांबर का? मी जाती. थांब, मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. माझी जबाबदारी असतो. अक्षु ऐक ना, अहो सांगा ना. अक्षरा प्लीज. बाबा, मी प्लीज म्हणते तुम्हाला. प्लीज, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग माझी काळजी करू नका. मी खंबीर आहे. माझ्याबरोबर काही वाईट होणार नाही. समर्थ आहे. चल. एक 5-10 मिनिटं थांब. अक्षरा ऐक ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण इथेच तर होते पेपर्स, ते अचानक कुठे गेले? काय गो, मी आत पण सगळीकडे शोधले. सापडले का ग? नाही ना, कुठेच नाही आतमध्ये. काय कमाल आहे ना. इरा, तू ठेवलेस का ग कुठे? अगं आई, काही काय बोलतेस? मी का ठेवेन? अगं, त्या चंचलानी सगळे आरोप तुझ्यावरच केले होते ना. हो बाबा, पण ते खोटे आहेत. आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या परक्या मुलीवर का विश्वास ठेवताय? अगं बरोबर आहे इरा, पण तूच म्हटली होतीस ना आरोप खोटा आहे, मी सिद्ध करून दाखवणार. मग पेपर्स नसतील तर तू सिद्ध कसं करणार? म्हणून आम्हाला वाटलं की तूच ठेवले असतील कुठेतरी. हो ताई, मलाही मान्य आहे सगळं. ताई, तसं खरंच काही नाहीये. मी नाही ठेवलेत पेपर्स. उलट मला पण पेपर्स पाहिजेत. मी पण शोधतेच आहे ना. मला एक कळत नाहीये ग. इराने हे केलेलं नाहीये आणि चंचला हे करणं शक्यच नाही. मग कुठे गेले असतील ग? का? ती का नाही काय करू शकत? अगं, ती असं कशाला करेल काही? बाबा, आपल्याला काय माहिती? कदाचित हेच करण्यासाठी ती आली असेल आपल्या घरी. असं का म्हणतेस तू? तुला असं काही माहितीये का जे आम्हाला माहित नाहीये? अगं ताई, असं काही नाही. म्हणजे मी आपला एक अंदाज बांधला ना. असं काही माझ्या मनात काही नाहीये. तू हे बघ, उगीच काही तर्क लावू नकोस आता. नाही नाही, पण तू जे म्हणतेस ते ऍक्च्युली बरोबर आहे. कारण मॅडमनी चंचलाला त्या घरातनं हाकलून दिलं होतं. मग कदाचित चंचला आपल्याकडे राहायला आली हे त्यांना कळलं असेल. अगं, त्यांना कसं कळेल पण हे? इरा निखिलला बोलली असेल. निखिल फॅक्टरीत कुणाला तरी बोलला असेल आणि असं त्यांना कळलं असेल कानोकानी. हा, हेच म्हणते मी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी मॅडमना जर खरंच कळलं असेल की आपण चंचलाला आपल्याकडे ठेवून घेतलंय तर त्यांना ते आवडलं नसणारच ना. आणि मग आवडलं नाही म्हणताना त्यांनी असं काहीतरी वेडवाकडं केलेलं असण्याची शक्यता आहेच. अक्षरा, आता तू तिकडे जाऊ नकोस. नाही म्हणजे याच गोष्टीमुळे तुला घरातून बाहेर पडावं लागलं होतं ना.
आई पडावं नाही लागलंय, बाहेर काढलंय तिला. हे का सोडते का बघा आता. हे का काय यामध्ये सत्य बाहेर काढणं हा जर तुम्हाला हेकेखोरपणा वाटत असेल तर ठीक आहे. मी नाही अशी खाली मान घालून सगळं सहन करू शकत. मी नाही शांत बसू शकत. थांब आता, तू नाही इरा. मीच शोधणार ते पेपर्स, काही झालं तरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.